हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांना मतदारसंघातील जनतेनं मोठे मताधिक्य देत तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे। आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हॅट्रिक केल्यानं आता मतदारसंघातील याच मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी भाजप युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी आज 1 डिसेंबरपासून मतदारसंघात आभार दौरा सुरू केलाय। नुकतेच त्यांनी साखरा सर्कल मधल्या प्रत्येक गावागावात जाऊन जनतेचे आभार मानलेत। जन आशीर्वाद आभार दौऱ्यातून मतदारसंघातल्या अडीअडचणी जाणून घेत करायचा विकास याबद्दल देखील अनेक समस्या जाणून घेतल्यात। यावेळी साखरा सर्कल मधील अनेक गावात त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात तुमच्या ज्या ज्या मागण्या असतील, तुमचं जे दुःख असतं ते माझं दुःख असणार आहे, तुमचं जे सुख असणार ते माझं सुख असणार आहे। हे सर्व काम आम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहे मित्र। खरं तर साहेबाला आपण 3दा आमदार होण्यासाठी आशीर्वाद आपण पराभूत झालो, तर आपण 2दा आमदार होण्यासाठी आशीर्वाद दिला। निश्चित आमचे विजय महाराज आहेत, कारण की सारखे बोलणी ही संत आहेत, यांच्या वाणीतून या ठिकाणी आमदार साहेबाला आशीर्वाद देण्याची वाणी आपली निघाली। मला खात्री आहे या 2-4 दिवसात साहेब नक्कीच मंत्री होतील आणि आपल्या भागाचा स्नेह हा मोठा या ठिकाणी बदलणार आहे। आम्ही या ठिकाणी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो। ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांचा मावळा 3दा आमदार झालाय, याचा आनंद आपल्या डोळ्यात पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। खरं तुमच्या मागची मंडळी बघितली असतील, निवडून आले की तुमच्या भागात कधी आली नाही, पण मी 25 तारखेपासून माझी तळमळ चालू होती की आपण एकदा बोललं जाऊया आणि लोकांचे आशीर्वाद घेऊया। पण हे मंत्रिमंडळाचं 2-3 दिवस मागे पुढे होऊ लागलं, पण मी हिम्मतरावला प्रकाश पटाला बोललो की आपण लवकरच आभार दौरा केला पाहिजे। कधी आमच्या माणसाला वाटलं नाही पाहिजे की बाबा हे निवडून गेलं की तिकडे गेलं, पुढे आलं नाही। म्हणून हा 1 तारखेला आमचा आजचा पहिल्या भूतचा 1 नंबरला मतदान करणारा भूत, त्या लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत। मी या ठिकाणी जास्त बोलणार आहे, कारण मी परत महिन्यात येऊन म्हणून महाराज या 70 वर्षात कधी विकास पाहिलेला नाही। ज्यांना हे विधानसभा काय ते माहित नाही, ज्यांची अवकात ग्रामपंचायत सदस्य होण्याची नाही, असेही काही विरोधक साहेबाबद्दल बोलत होते। पण खरं तारलं परमेश्वराच्या कृपेने आणि मायबाप जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे, श्री संत नामदेव महाराज यांच्या आशीर्वादाने, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने साहेब 3ऱ्यांदा आमदार झालेत आणि आमदार होऊन मंत्री होणार आहेत। ते सर्वांच्या ताकदीने होणार आहेत, सर्वांच्या आशीर्वादामुळे होणार आहेत। बंधूंनो, या विधानसभेमध्ये जे विजयाचे शिल्पकार, ज्यांनी विजयाची व्यूहरचना केली, जी 6 महिन्यापूर्वी दौरा काढला होता, ज्यांना विधानसभेतून एकही गाव न सोडता, एकही कार्यकर्त्यांना फोन न करता, एकही कार्यकर्त्यांना न भेटता अशी भागदौड जी 6 महिन्यापासून चालू होती, असे शिवाजीराव मुटकुळे यांच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्या शब्दातून तुम्हाला सांगण्यात आलं की येणारा काळ हा माझ्यासाठी नाही, तर हा तुमच्यासाठी आहे। हा तुमच्यासाठी मी लढणार आहे। 5 वर्ष तुम्हाला कधी वाटणार नाही की आपलं मतदान वाया जाईल, असं मी वाटू देणार नाही। ते काम करून तुम्ही त्या शब्दावर ठाम राहिलात आणि ते मतदान स्वरूपी आशीर्वाद दिलात, त्याचे मी तुम्हाला आभार मानण्यासाठी आलो। मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आपल्या गावाच्या अडीअडचणी ज्या आहेत, त्यांनी अशी म्हणजे आपण जेव्हा विचार करतो त्या विचार करण्याच्या पलीकडची दूरदृष्टी ही शिवाजीराव मुटकुळे यांची आहे। आज मी त्यांना बघितलं, आम्ही रोज 24 घंटे सोबत असतो, पण काय 5 वर्ष आम्ही तुमच्या हातात आहोत आता, हे का नाही? आणि 5 वर्ष आपल्यालाही माहिती आहे, पहिले 10 वर्ष आपण त्यांच्या सोबत राहिलेलो आहोत आणि पहिले 10 वर्ष त्यांनी विश्वासघात केला नाही, म्हणून परत आपण त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे। पहिल्या वेळेस जर आमदार झालेले असते तर मग आपल्याला वाटलं असतं कसे वाटतात काय, पण आता ज्यांच्या सोबत पहिला संसार केलेला आहे त्यांचा अनुभवच आहे, त्याच्यामुळे आता काही जास्त बोलायची गरज नाही। फक्त मला एकच सांगेल की आपणच आमदार आहोत असं समजायचं, आता त्याच्यात काही अडचण नाही, आहे का नाही? बरं का, तुम्ही आमदार आम्ही आहोत असं आम्ही प्रत्येक जण समजतोय, म्हणजे का की घरच्या सारखं नाही, ज्या ज्या वेळेला गरज पडेल फोनवर कामं होतात, आहे का नाही? आता आपल्याला जी आहे म्हणजे जी इच्छा आहे तेवढं होईल, यापेक्षाही आपल्या इच्छेच्या पलीकडे आपले कामं होतील अशी आपल्याला तरी शाश्वती आहे, म्हणून नाही का नाही? म्हणून आता 5 वर्षामध्ये
पुढेही 5 वर्ष मध्ये म्हणण्याचं कारण आता पुन्हा निवडणूक 5 वर्षाला येणार आहे, म्हणून पुढचं भगवंत जाणे. पण 5 वर्षात आता हात धुवून घ्यायचे नाही, आम्हाला आंघोळी करून घ्यायचे. हात धुणं हे अलीकडचं झालं, आंघोळी करून घ्यायच्या. आणि ती आंघोळ करताना तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहेत, आमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत. असं आहे का नाही? गावचा विकास असेल, भगवान बाबाचा विकास असेल, आहे का नाही? मला आमदार साहेबांना अगोदरही बोलणं झालं होतं. आमदार साहेब म्हणजे महाराज तुम्हाला पुन्हा कोणाकडे हात पसरायची वेळच येऊ देणार नाही. फक्त भगवंताने आणि भगवंतानी तशी केली, इच्छा पूर्णही झाली. म्हणून अशा प्रकारे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, कराव्यात अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना, शिवाजीरावकडे प्रार्थना करतो. आणि मी सर्व समाजात कुठे जातीभेद न करता सर्वांना सोबत घेऊन राहण्याचा प्रयत्न केला आणि एवढं टार्गेट करत असून सुद्धा सन्माननीय आमदार साहेबांना आपण या भागातून असो, मतदारसंघातून असो, भरघोस मताने निवडून दिलं. यापुढे सुद्धा आपण गंभीरपणे त्यांच्या पाठीमागं सन्माननीय आता आपल्यासोबत शिवाजीराव अहोरात्र आहेतच, आपण त्यांच्या पाठीमागं सर्व तरुण मात्र विनंती आहे की इतरत्र कुठेही लक्ष न विचारित करता आपल्या कामाच्या मागं आपण पाठपुरावा करणे, नेहमी आठवण करून देणे आणि आपण सुद्धा त्यांच्या नेहमी संपर्कात राहिलो तर निश्चितच या भागाचा जो आता विकास झाला, आता जे काम सुरू झालेलं आहे, आपण तळणीपर्यंत बघितलं असेल, एवढी मोठा दळणवळण, आता एवढी मोठी सुविधा सन्मान्य आमदार साहेबांनी केली. येणाऱ्या 100 वर्ष, येणाऱ्या 2 पिढ्यात सुद्धा आपल्याला विकासाचं माध्यम या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा सन्मान्य आमदार साहेबांच्या पाठीमागे आपण सर्व ताकदीने राहू अशी मी आशा